साप खाल्लेलं वाटतं असं वाटतं मला. शेपूट तशी दिसते काय? अरे कांबळा खाल्ला त्याने गोनसला. पिल्लू खाली गोनच. वा बा बा. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे. रेस्क्यू कॉल जय मला दही गावामधून आहे मित्रांनो. आणि हे बघा, हे महादेवचं मंदिर आहे, महाकालचं मंदिर आहे मित्रांनो. गावामध्ये जायच्या आधी हे बघा आपण जागेवर पोचलेलो आहे मित्रांनो इथे. आणि बिळामध्ये पोल्ट्री फार्म आहे, तिथे बाहेरच्या बाजूला बिळ आहे, त्या बिळामध्ये साप. आणि त्यांनी सांगितलेले नाग आहे, पण तरी पण आपण एक प्रयत्न करून बघू. मला अजून दिसलेलं नाही आहे, त्याला आपण पाणी सोडू पहिले त्याच्यामध्ये. हे बघा थोडं बीळ उकारलं, तिथं खोदलं, दिसलं नाही, पण पाणी सोडलं आपण तिथे. कारण पाणी सोडलं थोडं तरी तो हालचाल करणारच आहे मित्रांनो. पण माझ्या गावापासून तरी मित्रांनो, माझ्या घरापासून तरी 8-9 किलोमीटरच अंतर आहे. नाही बघा इथं दिसला साप. आणि इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे मित्रांनो. आणि बिग साईजमध्ये वाटतो आहे, कारण त्याच्या तोंडाचा आकार आहे तो मोठा आहे खूप. आणि हे बघा बाहेर निघाला आहे. मागून त्याला आम्ही प्रेशर केला थोडा, मागून त्याला पारही थोडीशी लावली मी बिळातून. तो बाहेर निघतोय. हे बघा तो बघतोय आणि थोडा चिडलेला आहे, खूप रागीट झाला तो खूप. आणि तसं बघा हा पकडायची गरज नव्हती मला, पण बिग साईजमध्ये आहे. यांना पिल्लं वगैरे झालं तर खूप यांची संख्या वाढू शकते, म्हणून पकडावं लागेल. आणि तोंड वाजतं म्हणजे काहीतरी खाल्लेलं आहे मित्रांनो. हे बघा, बघूया काय खाल्लं आहे आपण, नक्कीच चेक करू. आता पाणी पण सोडलं होतं आम्ही, आणि पळण्यासाठी तो खालेल जे भक्ष्य असतं ते बाहेर काढतात ते. हे बघा, आणि साप खाल्ला आहे मित्रांनो. हे बघा, आणि तो पण साधा साप नाही आहे मित्रांनो, हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं त्याच्यामध्ये. आणि रसल वायपर घोणच बोलतात त्याला त्यांनी खाल्लं. नाही बघा याची लांबी किती आहे. जो साप खाल्ला त्यांनी, रसल वायपरची लांबी बघा 2 फूट आहे पूर्ण. आणि साईज पण जाड आहे त्याची. या सापाला तो खाऊ शकतो म्हटलं तर त्या सापाची पण साईज किती असेल बघा. आता तुम्ही जो आपण आता पकडणार आहे, रेस्क्यू करणार आहे, त्या सापाची साईज बघू. आता आपण बघूया आता पहिले किती वेळ लागेल सापाला. कारण मित्रांनो खूप टाईम लागला होता मला सापाला बाहेर काढण्यासाठी. ही व्हिडिओ मी फास्ट केलेली, नाही तर खूप मोठी झाली असती. आणि बघा इथे मी तारीचा हुक केला छोटा, त्या हुकेने मी बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतो, त्याला थोडा पुश करण्याचा प्रयत्न करतो. आला तर आला बाहेर. आणि मित्रांनो मी स्टिक नाही आणलेली, कारण मी बाहेर होतो. मला बाहेरच्या तिकडनं मार्केटला होतो मी, तिकडं मला कॉल आला, मी तसंच गेलो निघून लगेच. कारण घरी यायला मला टाईम लागला असता मित्रांनो, आणि मला कॉलवर कॉल चालू होते, त्यामुळे मी लगेच गेलो. हे बघा मी पुश करतो त्याला, पण तो थोडा पिसाळला आहे खूप. आवाज पण खूप करू राहिला तो, जास्त आवाज करतो तो. कारण सापाला जितकं टॉर्चर कराल तितका तो चिडतो, पिसळतो. पण मला नाही इलाज आहे माझा. आणि बघूया पहिले परत एकदा मला पाणी सोडावं लागेल त्याच्यात, आणि तो तसा निघून राहिला. हे बघा परत एकदा मी पाणी सोडतोय. आता तो निघायची शक्यता आहे मित्रांनो, कारण विषारी साप आहे तो, पाण्यामध्ये कधीच राहत नाही. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे साप असे विषारी साप पाण्यामध्ये कधीच राहत नाही. बाकी बिनविषारी साप पाण्यामध्ये राहू शकतात. हे बघा इथे समोर त्याच्या तोंडापुढं मी डायरेक्ट हुक लावला आहे, पण तसं मला खेचता येणार नाही. तो माझ्या हातावर अटॅक करू शकतो, म्हणून मी रिस्क नाही घेऊ शकत. परत एकदा त्याला चान्स दिला. दुसरीकडनं त्याला बीळ आहे जाण्यासाठी, बाहेर निघायला. त्याला तिकडे चान्स दिला मी जाण्यासाठी. हे बघा किती भयंकर आवाज आहे या सापाचा, खूप चिडलेला आहे. आणि माझ्या अंदाजी बिग साईज या सापाची आहे, पण जास्तीत जास्त नाग जास्त करून चिडत नाही मित्रांनो. नागिन असेल तर चिडती, कारण नागिन सहसा करून आम्हाला रेस्क्यू करताना खूप हार्ड जाते, कारण ती लवकर हातच लावून देत नाही. पण जसं आपल्यामध्ये लेडीज आणि पुरुष असतो, तसं पशु प्राण्यांमध्ये पण लेडीज आणि पुरुष असतं, नर मादा असते. तसं आपल्यामध्ये नर मादा आहे, तसं त्यांच्यात पण नर मादा असते. आणि मित्र हे बघा मी म्हटलं होते की नागिन आहे, किती छान आहे, याचा फणा पण किती छान आहे बघा. हात लावून देण्याचं नाही कारण तेच आहे मित्रांनो, की मादा असते ती खूप रागीट असते, रागीट स्वभावाची असते, म्हणून ती हात लावून देत नाही. आता आपण याला लगेच पॅक करू.
आणि इथे मी आतापर्यंत तरी 4-5 इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा पकडलेले आहेत आणि आता हा 6वा आहे. खूप छान ते कॉल करून बोलतात मला नेहमी. त्यांचं खूप धन्यवाद ते मारत वगैरे नाही त्याच्याबद्दल. आणि वाईट एकच वाटतं मित्रांनो की ज्याने ती शिकार खाल्ली होती या सापाने ती त्याला बाहेर काढावं लागली नाईलाजाने. आणि आमचा पण नाईलाज होतो मित्रांनो, कारण रेस्क्यू करणं खूप गरजेचं असतं. नाही तर त्यांना पण धोका असतो, जो मालक असतो त्यांना पण, आणि ह्या सापांना पण धोका असतो कारण ते पण मारू शकतात या सापांना. पण आम्हाला रेस्क्यू करणं भाग पडतं. असे बिग साईजचे असतात त्यांना जंगलामध्ये सोडलं तर खूप सुखरूप राहू शकतात, ते चांगले राहू शकतात. पण शिकार काढली तर वाईट वाटतं. आणि याला नक्कीच जंगलामध्ये चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात याला नक्कीच शिकार मिळेल, आशा आहे पुढची. आणि इथे बघा मित्रांनो, माझ्या हातावर येण्याचा प्रयत्न करत होतो, ग्रीप घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तो मला चावण्यासाठी नाही आला मित्रांनो, त्याला ग्रीप पाहिजे होती वरती येण्यासाठी. काही प्रॉब्लेम नव्हता. काही जणांना वाटतं का चावण्यासाठी आला, पण तसं काही नव्हतं. मी त्याला हातावर घेऊ शकलो असतो, पण मला स्टँड नाही करायचा मित्रांनो. हे बघा त्याची लांबी 4 फुटापर्यंत आहे मित्रांनो, बिग साईज आहे. खूप छान आहे. डिझाईन पण नागिनची खूप सुंदर आहे. नागिनची अशी सुंदरच दिसते मित्रांनो. मी आत्तापर्यंत जेवढं नागिन पकडलेले आहेत, रेस्क्यू केलेले आहेत, त्या एकदम भारी आहेत, छान दिसतात. हे बघा आता आपण त्याला लगेच पॅक करू. आता जाईल, मला असं वाटतंय पॅक होईल. तो लवकर जात नव्हता, पण थोडा वेळ दिला मी त्याला जाण्यासाठी. हे बघा गेला तो स्वतःहून. माझ्याकडनं काही धोका नव्हता, त्याला काही वाटलं नाही. मी प्रत्येक सापाला वेळ देतो मित्रांनो, माझं काम आहे ते. तर आपण लगेच त्याला रिलीजसाठी पण जाणार आहे मित्रांनो. ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, कारण आपण आता रिलीज करणार आहे सापाला लगेच. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा आपण आता रिलीजसाठी आलेलो आहे. आणि मित्रांनो इकडचा निसर्ग पण खूप छान आहे, छान निसर्ग आहे इकडे. हे बघा जंगल वगैरे, आणि त्या बाजूला खाली पाणी पण आहे आजूबाजूला. साप खूप छान राहील इथे. आणि हे बघा फणा किती छान आहे सापाचा इकडे बघा तुम्ही. नागिन म्हटलं तर खूप छान आहे, आणि फणा पण खूप छान असतो. आणि यांचा फणा कसा तयार होतो मित्रांनो, कारण यांचं फक्त डोकं असतं. साईडने जेव्हा ते फणा फुगवतात तेव्हा त्यांचे विंग्स असतात, त्या विंग्स फुगवले जातात. जसे आपले विंग्स असतात तसे त्यांचे विंग्स असतात. पासळे असतात, त्या बरगाडे असतात, त्याचे फुगवतात ते, तेव्हा तो फणा तयार होतो. कारण ते रागामध्ये असतात तेव्हा ते फणा करतात, ताकद लावतात ते पूर्ण, आणि तयार असतात ते अटॅक करण्यासाठी. तसं माणसांना राग येतो तसं त्यांना पण, मुख्य प्राण्याला पण राग असतो मित्रांनो, पण त्याच्यापासून काही धोका नसतो. हे बघा, आणि एक मला नाग पण मिळाला होता 2 तासापूर्वी. हे बघा त्याला पण रिलीज करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ही व्हिडिओ मी टाकलेली आहे 2 दिवसापूर्वीच टाकली होती, बुधवारी. आणि आता नागिनला आपण रिलीज करतो आहे बघा, एकदम आरामशीर. आता ही निघून जाईल निसर्गाच्या सानिध्यात, आझाद होती ती. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मला अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील. आणि असे साप निघाले तर नक्कीच कॉल करून बोलवा सर्प मित्रांना. सापच काय, दुसरे कोणते मुख्य प्राणी असतील तर नक्कीच कॉल करून बोलवत जा, जेणेकरून असे मुख्य प्राणी खूप वाचतील आणि निसर्ग पण जपले जाईल. धन्यवाद मित्रांनो ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.